मॅनेजिंग मॅनेजर्स कसे मॅनेज करायचे, आज आपण एक महत्वाचा विषय समजून घेणार आहोत. म्हणजेच टीम मेंबर म्हणून आपण आपल्या मॅनेजरला कसं समजून घ्यायचं आणि प्रभावपणे कसं मॅनेज करायचं. पहिली पायरी, लीडरशिप स्टाईल समजून घ्या. प्रत्येक मॅनेजरची लीडरशिप स्टाईल ही वेगळी असते. काही मॅनेजर्स विजन ओरिएंटेड असतात, काही कोलॅबोरेटिव्ह असतात, तर काही हँड्स ऑन पद्धतीने काम करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या मॅनेजरची स्टाईल ओळखता तेव्हा तुमची वर्किंग स्टाईल त्यांच्याशी अलाइन होते आणि कोलॅबोरेशन अधिक मजबूत होतं. दुसरी पायरी म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. यशस्वी टीमचं सगळ्यात मजबूत पायाभूत म्हणजे कम्युनिकेशन. मॅनेजरला योग्य माहिती द्या, पण ओव्हरलोडिंग टाळा. तुमच्या मॅनेजर काय प्रेफर करतो, ईमेल्स, क्विक अपडेट्स की डिटेल रिपोर्ट, हे पहिले तुम्ही जाणून घ्या. त्यांच्या कम्युनिकेशन स्टाईलप्रमाणे स्वतःला अडॅप्ट करा. त्यामुळे ट्रस्ट वाढतो आणि गैरसमज हा कमी होतो. तिसरी पायरी, प्रोएक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हर बना. मॅनेजरला रोज अनेक चॅलेंजेस फेस करावे लागतात, म्हणून फक्त प्रॉब्लेम सांगणारे नाही तर सोल्युशन देणारे टीम मेंबर बना. समस्या आधीच ओळखा, उपाय सुचवा आणि इनिशिएटिव्ह घ्या. यामुळे मॅनेजरला भार कमी होतो आणि तुमच्या टीमसाठी कमिटेड राहतात हे दिसून येतं. चौथं आणि शेवटची पायरी, फीडबॅक कल्चर तयार करा. लक्षात ठेवा, मॅनेजर पण माणसंच असतात. त्यांनी फीडबॅक दिलेला हा खूप महत्वाचा असतो. ओपन डायलॉगची कल्चर तयार करा. तुमचा परफॉर्मन्सवर फीडबॅक मागा. टीम डायनामिक बद्दल त्यांचे इन्साइट जाणून घ्या, कारण रिलेशनशिप ही 2 वे स्ट्रीट आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मॅनेजर्सला प्रभावीपणे मॅनेज करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर अशाच इम्पॅक्टफुल कॉन्टेंटसाठी मला फॉलो करा. इन्स्पायर शिप्रा.